नमस्कार. कोमल कथा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर एका माणसाची म्हैस चोरीला गेली होती. तर तो मनात म्हणाला की तो माणूस म्हैस गावाबाहेर घेऊन जाऊन तो त्याचे पैसे घेऊन येईल. म्हणून त्याने अशी एक युक्ती तयार केली की तो म्हणाला, मी गावामध्ये एक दवंडी पिटणार आहे. तर ऐका हो ऐका, ही म्हैस 15 लिटर दूध देत आहे. तर जो कोणी माझी ही म्हैस आणून देईल त्याला ही म्हैस मी फक्त 5 रुपयामध्ये देणार आहे. तर तो चोरी करणारा माणूससुद्धा त्याने ही दवंडी ऐकली होती आणि तो म्हणाला की ही म्हैस जर मी त्याला नेऊन दिली त्या मालकाला, तर तो म्हणेल की हा चोरटा आहे आणि चोरटा असून वर त्याची अब्रूसुद्धा जाईल. म्हणून त्याने असा विचार केला की तो म्हणाला, ही म्हैस मला रानामध्ये सापडली आहे आणि मी त्याच्याकडे ती म्हैस घेऊन जाईल आणि माझी आबरूसुद्धा जाणार नाही. तर तो चोरटा माणूस त्या मालकाकडे म्हशीला घेऊन गेला आणि तो म्हणाला की ही तुमची म्हैस मला रानामध्ये सापडली आहे. तर तो मालक म्हणाला, हे घ्या ही घ्या तुमची म्हैस. म्हशीपरीस म्हैस. म्हणजेच तो चोरटा म्हणाला की ही म्हैस मला आता मिळाली आहे. तर ह्या 5 रुपयामध्ये ही म्हैस मी विकत घेतली. तर तो मालक म्हणाला की म्हशीबरोबर ही तिची साखळीसुद्धा तुम्हाला विकत घ्यावी लागणार आहे. तर तो चोरटा म्हणाला की मी ती साखळीसुद्धा घेऊ शकतो, कारण का त्या साखळीची 5-6 रुपयापेक्षा जास्त किंमत नसणार आहे. तर तो शेतकरी म्हणाला की या साखळीची किंमत 995 रुपये आहे. तर तो चोरटा म्हणाला, हा मालक माझ्यापेक्षा चातुर निघाला. तर माणसाने प्रत्येक गोष्ट विचार करून केली पाहिजे. तर चला, धन्यवाद.